मंडळी सप्रेम नमस्कार. मी जयंत सहस्रबुद्धे. स्वतः ज्योतिषी नाही किंवा ज्योतिष विद्येचा अभ्यासही मी केलेला नाही. केवळ या विषयामध्ये माझी रुची असल्यामुळे इंटरनेट आणि पुस्तकांमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ मी बनवत आहे. प्रत्येक राशीचे भविष्य हे सर्वसाधारणपणे सांगण्यात आले आहे. वैयक्तिक कुंडलीनुसार ते बदलू शकते. या व्हिडिओकडे केवळ एक माहिती आणि काही अंशी मनोरंजकता या दृष्टिकोनातून आपण बघावे अशी माझी कळकळीची विनंती. राशीचक्रातील सगळ्यात प्रथम स्थानी असलेली रास म्हणजे मेष रास. या राशीचे राशीस्वामी मंगळ असून सध्या शनीचे गोचर राशीच्या 12व्या स्थानातून होत आहे. 2026 हे वर्ष मेष राशीसाठी प्रबळ आत्मविश्वास आणि नोकरी व्यवसायात नव्या संधी घेऊन येत आहे. करिअरमध्ये प्रगती होईल, नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नती मिळेल. व्यवसायामध्ये नवीन ग्राहक जोडले जाऊन त्यामुळे व्यवसाय वाढीस मदत होईल. पहिल्या 6 महिन्यात कामाचा ताण वाढेल, पण मेहनतीचे योग्य फळ सुद्धा मिळेल. परदेशी जाण्याची इच्छा असेल तर विजा वगैरे गोष्टी सुरळीत पार पडतील. आर्थिक बाबतीत मात्र सावध निर्णय घ्या. ऑनलाईन फ्रॉडपासून सावध राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. लहान भावंडांवर विशेष प्रेम करा आणि त्यांच्यासाठी खर्च करताना मागे पुढे बघू नका. अविवाहितांसाठी नवीन प्रेम संबंध सुरू होण्याची शक्यता आहे आणि विवाहितांमधली नाती गैरसमज दूर होऊन घट्ट होतील. हनुमानाची नियमित उपासना करताना हनुमान चालीसा आणि बजरंग बाण म्हणा किंवा त्यांचे श्रवण करा. शक्य असल्यास वर्षभरात एकदा तरी अयोध्येच्या राम मंदिराला भेट द्या. वर्षातून एकदा रक्तदान जरूर करा. या वर्षभरासाठी विशेष संदेश: नियमित व्यायाम, रागावर नियंत्रण आणि अपार कष्ट करण्याची मानसिक तयारी. राशीचक्रातील दुसऱ्या क्रमांकाची रास म्हणजे वृषभ रास. या राशीचे राशीस्वामी शुक्र असून सध्या शनीचे गोचर 11व्या स्थानात म्हणजे लाभस्थानातून होत आहे. 2026 हे वर्ष वृषभ राशीसाठी स्थैर्याचे, संयमाचे आणि लाभदायक ठरेल. नोकरी असणाऱ्यांना हळूहळू पण निश्चित प्रगती दिसेल. पदोन्नती आणि पगारवाढीसाठी वर्षाचा उत्तरार्ध अनुकूल आहे. व्यावसायिकांना दीर्घकालीन गुंतवणुकीच्या संधी मिळतील. आर्थिक नियोजन मात्र मजबूत करणे आवश्यक आहे. अविवाहितांसाठी वर्षाच्या मध्यापासून योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता, तर विवाहितांसाठी नात्यातील समजूतदारपणा वाढेल आणि घरातील वातावरण सुखकर राहील. मात्र हट्टी स्वभाव सोडून लवचिक राहणे गरजेचे आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला आणि पाठिंबा लाभदायक ठरेल. महिलांचा आदर करत महिलाश्रम, निराधार अनाथ मुली तसेच अंध मुलींच्यासाठी भरीव मदत किंवा कार्य करणे योग्य. 8 वर्षाखालील कन्यांना भेटवस्तू जरूर द्यावी. आरोग्याच्या दृष्टीने बघता पचन संस्था, वजन वाढ किंवा थकवा याकडे लक्ष असू द्या. स्त्रियांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन होण्याची शक्यता, त्यामुळे योग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन योग्य ती काळजी घ्या. स्वतःचा परिसर विशेषतः दक्षिण पूर्व दिशा स्वच्छ ठेवून महालक्ष्मीची उपासना करा. श्रीसूक्त आणि कनकधारा स्तोत्र म्हणा किंवा श्रवण करा. रोजच्या जीवनामध्ये परफ्यूम किंवा अत्तर याचा वापर करा. या वर्षभरासाठी विशेष संदेश: महिलांचा सन्मान, मेहनत आणि सातत्य. राशीचक्रातील तिसऱ्या क्रमांकाची रास म्हणजे मिथुन रास. या राशीचे राशीस्वामी बुधदेव असून शनीचे गोचर सध्या 10व्या स्थानातून होत असल्याने येणारे वर्ष चांगले जाईल. 2026 हे वर्ष विस्ताराचे, समृद्धीचे तसेच आत्मशोधाचे असेल. वर्षाचा पूर्वार्ध विशेष करून जूनच्या आधीचा काळ उत्तम राहील. मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांमध्ये मनातील इच्छा, संकल्प साकार होताना दिसतील. करिअरमध्ये पदोन्नती, पगारवाढ होईल. नवीन कल्पना आणि संवाद कौशल्यामुळे प्रगती होईल. व्यवसायामध्ये बदल किंवा विस्तार संभवतो. संवाद, कौशल्य, लेखन, मीडिया, शिक्षण, विक्री, मार्केटिंग, IT आणि कम्युनिकेशनशी संबंधित क्षेत्रात विशेष यश मिळण्याची शक्यता. कामामध्ये मात्र घाई, अतताईपणा, शॉर्टकट नको. अविवाहितांचे विवाह तसेच नंतर संतान प्राप्तीचे योग दिसून येतात. मन चंचल असल्याने नात्यात अस्थिरता येऊ शकते. म्हणून विवाहितांनी नात्यामध्ये विश्वास आणि स्पष्टता ठेवणे आवश्यक. या राशीच्या सर्व लोकांनी मन अस्थिर राहणार नाही
यासाठी काळजी घेणे आवश्यक. ध्यान, योग यामध्ये लक्ष केंद्रित करा. लिखाणाची सवय लावा आणि रोजनिशी लिहा, म्हणजे मनातील विचारांचा निचरा होईल. गणपतीची उपासना करणे, तसेच गणपती अथर्वशीर्ष, दुर्गा चालिसा, दुर्गा सप्तशती स्तोत्र म्हणा किंवा श्रवण करा. या वर्षभरासाठी विशेष संदेश: प्राणायाम, सकारात्मक विचार, पुरेशी झोप आणि स्क्रीन टाइम कमी. राशीचक्रातील 4थ्या क्रमांकाची रास म्हणजे कर्क रास. या राशीचा राशीस्वामी चंद्र असून शनीचे गोचर सध्या 9व्या भावातून चालू आहे. 2026 हे वर्ष कर्क राशीसाठी नोकरी व्यवसायात स्थिरता देईल. भाग्याची साथ मिळेल, मात्र भावनिकदृष्ट्या संवेदनशील असेल. करिअरमध्ये नवीन संधी आर्थिकदृष्ट्या प्रबळ करणाऱ्या ठरतील. नोकरी असणाऱ्यांचे विश्वासार्हता आणि मेहनतीमुळे वरिष्ठांकडून विशेष कौतुक होईल. 2 जून नंतरचा काळ अतिउत्तम राहील. व्यावसायिकांसाठी जुने संपर्क, ओळखी, ग्राहक फायदेशीर ठरतील. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. मोठ्या भावंडांकडून विशेष प्रेम आणि लाभ मिळेल. कर्क राशीचे लोक भावनाशील आणि कुटुंब केंद्रीय असतात. त्या लोकांनी आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अविवाहितांसाठी योग्य जोडीदार मिळेल आणि दीर्घकालीन टिकणारी नाती तयार होतील. विवाहितांच्या नात्यात स्पष्टता, समजूतदारपणा, आपुलकी आणि भावनिक आधार वाढेल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे, मात्र आईच्या तब्येतीत सुधारणा होईल. आईच्या सानिध्यात वेळ घालवावा, तसेच आई हयात नसल्यास वृद्धाश्रमातील मातांची सेवा करावी. या वर्षात तुम्ही गुरु बनवणे आणि गुरूंचा योग्य तो सन्मान करणे आवश्यक आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नियमित जप करावा. कपाळावर हळदी चंदनाचा टिळा लावावा. स्त्री पुरुष दोघांनीही दागिन्यांमध्ये चांदीचा वापर जास्त करावा. शंकराची उपासना करत 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन शक्य असल्यास करावे. प्रवासी लोकांसाठी पाण्याची सोय करावी. या वर्षासाठी विशेष संदेश: नियोजन पद्धतीने काम, मनस्थितीमध्ये आणि भावनांमध्ये होणाऱ्या बदलांवर नियंत्रण. राशीचक्रातील 5व्या क्रमांकाची रास म्हणजे सिंह रास. या राशीचा राशीस्वामी सूर्य असून शनीचे गोचर सध्या 8व्या स्थानात होत आहे. 2026 या वर्षात सिंह राशीच्या लोकांचे नेतृत्व गुण उजळून निघतील आणि करिअरमध्ये यश आणि मानसन्मान मिळेल. नोकरीत असणाऱ्यांच्या अधिकारात वाढ होईल आणि महत्त्वाचे प्रोजेक्ट मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी, स्वतःची ओळख आणि आर्थिक उन्नती दिसते. सर्जनशील क्षेत्र, मीडिया, प्रशासन, शिक्षण आणि व्यवस्थापनाशी संबंधित लोकांना विशेष यश मिळेल. अविवाहित लोक प्रेमात पडण्याची आणि नवीन नात्यात रमण्याची शक्यता आहे. विवाहितांना जोडीदाराकडून प्रेम, साथ आणि सन्मान मिळेल, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. सिंह राशीमध्ये केतू आहे, पण घाबरण्याचे कारण नाही, कारण हा प्रवास जीवनातील परिवर्तनाचा असेल. उपाय म्हणून रस्त्यांवर भटकणाऱ्या कुत्र्यांना नियमित खाऊ घाला. सूर्य उगवायला एकही दिवस खंड करीत नाही, त्याप्रमाणे तुमच्या कामांमध्ये सातत्य, वक्तशीरपणा ठेवा. ऑक्टोबर महिन्यानंतरचा काळ आर्थिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचा ठरेल. रोज सकाळी नियमित सूर्यकिरण अंगावर पडतील, त्यावेळी भरपूर चाला. रविवारी गाईला गुळपोळीसारखे पदार्थ खाऊ घाला. या वर्षासाठी विशेष संदेश: आळशीपणा टाळा, नियमित लवकर उठा, अहंकार सोडून विनम्र राहा. राशीचक्रातील 6व्या क्रमांकाची रास म्हणजे कन्या. या राशीचे राशीस्वामी बुद्धदेव असून शनीचे गोचर 7व्या स्थानामध्ये आहे. 2026 हे वर्ष कन्या राशीसाठी मेहनत, शिस्त आणि अचूक नियोजनाचे फळ देणारे असेल. नोकरी करणाऱ्यांनी कामामध्ये आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले तर वरिष्ठांकडून कौतुक होईल. जबाबदारी वाढतील, पण नवीन संधी मिळतील. व्यावसायिकांनी उत्तम नियोजन, व्यवस्थापन आणि गुणवत्तेवर भर दिल्यास व्यवसाय जोर धरेल, प्रॉफिट वाढेल. मात्र घाईत निर्णय घेणे टाळावे. काम पूर्ण होण्याआधीच त्याबद्दल गोंगाट करू नये. अविवाहितांना समजूतदार जोडीदार मिळेल, तर विवाहितांसाठी नात्यात विश्वास आणि सहकार्य वाढेल. मात्र टीकात्मक स्वभाव आणि शंका नात्यामध्ये तणाव निर्माण करू शकतात.
मोठी बहीण, आत्या आणि तुमच्या कन्या यांना विशेष स्नेह द्या. अनाथ मुलांसाठी भरीव कार्य करणे योग्य राहील. दुर्गा मातेची उपासना करत दुर्गा स्तोत्र किंवा दुर्गा चालीसा म्हणा किंवा श्रवण करा. धर्म अध्यात्मामध्ये रुची वाढेल. नियमित लिखाणाची सवय लावून घ्या. रोजनिशी सुद्धा लिहू शकता. पूर्ण वर्षभरात उपायास्वरूप पक्ष्यांना दाणापाणी ठेवा, गाईला हिरवा चारा खायला घाला आणि प्रकृतीच्या जवळ राहा, वृक्ष लावा. रोजच्या जीवनात हिरव्या रंगाचा वापर करणे योग्य राहील. या वर्षासाठी विशेष संदेश: नियमित व्यायाम, संतुलित आहार, चांगले मानसिक आरोग्य आणि पूर्णवेळ झोप. राशीचक्रातील 7व्या क्रमांकाची रास म्हणजे तुला रास. या राशीचे राशीस्वामी शुक्र असून शनीचे गोचर 6व्या स्थानातून होत आहे. 2026 हे वर्ष तुला राशीसाठी समतोल राखण्याचे वर्ष आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात विचारपूर्वक योग्य निर्णय घ्यावे लागतील. नोकरी करणाऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढतील, मात्र त्यातून स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. नवीन भूमिका आणि चांगल्या ऑफर मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी भागीदारी, करार आणि कस्टमर नेटवर्क वाढवण्याचे वर्ष ठरेल. कायदा, कला, डिझाईन, फॅशन, सल्लागार आणि मीडिया अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी विशेष यश संभवते. स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश मिळेल. कुठलाही निर्णय घेताना गोंधळून न जाता तो वेळेवर घेणे गरजेचे आहे. अविवाहितांसाठी योग्य जोडीदार मिळण्याची दाट शक्यता आणि विवाहितांचे नात्यांमध्ये संवाद वाढतील आणि मतभेद कमी होतील. वर्षभर आरोग्य जरी चांगले राहणार असले तरी तणाव, निद्रानाश आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. त्वचा, किडनी आणि हार्मोनल असंतुलन झाल्यास योग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. माता लक्ष्मीची उपासना करताना शुक्रवारी आरती करा. महालक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसूक्त म्हणा किंवा त्याचे श्रवण करा. रोजच्या जीवनात परफ्यूम किंवा अत्तराचा उपयोग नियमित करा. महिलांचा योग्य तो सन्मान करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. निराधार महिला किंवा विधवांच्या आश्रमात दान करा. या वर्षासाठी विशेष संदेश: पुरेशी विश्रांती, स्वतःसाठी वेळ, स्क्रीन टाइम कमी आणि गॉसिपिंग नको. राशीचक्रातील 8व्या क्रमांकाची रास म्हणजे वृश्चिक रास. या राशीचे राशीस्वामी मंगळ असून शनीचे गोचर 5व्या स्थानातून होत आहे. 2026 हे वर्ष वृश्चिक राशीसाठी आध्यात्मिक, पुनर्निर्माण, मोठे बदल आणि आत्मपरीक्षणाचे आहे. सकारात्मकतेकडून नवीन दिशा देणारे आहे. नोकरीत मोठे बदल, पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता संभवते. व्यावसायिकांसाठी गुंतवणूक आणि विस्तार फायदेशीर ठरेल, मात्र शांत चित्ताने विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक ठरेल. गुप्त शत्रू, ऑफिसमधील राजकारण अथवा मतभेदांपासून सावध राहा. संशोधन, गुप्तचर, वैद्यकीय, आर्थिक, सुरक्षा किंवा गूढ विषयांशी संबंधित काम करणाऱ्यांना विशेष यश मिळेल. अविवाहितांसाठी अचानक आकर्षण किंवा कर्मसंबंध निर्माण होण्याची शक्यता, तसेच विवाहितांसाठी नात्यात प्रामाणिकपणा आणि भावनिक जवळीक वाढेल, मात्र संशय आणि राग घातक ठरू शकेल. जोडीदाराचा योग्य तो सन्मान राखणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष मध्यम ते काळजी घेणे इतपत ठरेल. मानसिक ताण, रक्तदाब आणि पचनाशी संबंधित त्रास संभवतो. नियमित तपासणी, योग, प्राणायाम, ध्यान उपयुक्त ठरेल. हनुमानाची आराधना करताना नियमित हनुमान चालीसा म्हणा किंवा श्रवण करा. या वर्षासाठी विशेष संदेश: मन शांत, कामावर लक्ष आणि नकारात्मकतेपासून दूर राहणे गरजेचे आहे. राशीचक्रातील 9व्या क्रमांकाची रास म्हणजे धनुरास. या राशीचे राशीस्वामी देवगुरु बृहस्पती असून शनीचे गोचर 4थ्या स्थानातून होत आहे. 2026 हे वर्ष धनु राशीसाठी प्रगती, नवीन संधी आणि विस्ताराचे राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून कौतुक, नवीन जबाबदारी आणि आर्थिकदृष्ट्या विकासाचे असेल. परदेशाशी संबंधित काम, ट्रेनिंग किंवा उच्च शिक्षणासाठी उत्तम काळ आहे. व्यावसायिकांसाठी नवीन भागीदारी, विस्तार आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्तम वर्ष ठरेल, मात्र घाई गडबडीत निर्णय घेणे टाळा. फाजील आत्मविश्वास ठेवू नका.
कायदा, शिक्षण, अध्यापन, पर्यटन, मीडिया, अध्यात्म अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी विशेष यश मिळेल. प्रॉपर्टीमधून लाभ होण्याची शक्यता आहे. गाड्यांच्या मेंटेनन्सवर लक्ष ठेवा. अविवाहितांसाठी योग्य ती व्यक्ती भेटण्याची आणि प्रेमात पडण्याची शक्यता, तर विवाहितांमध्ये सहवास आणि आदर वाढेल. मात्र शब्द जपून वापरा. कुटुंबात आनंदाचे प्रसंग, शुभकार्य होण्याची शक्यता आहे. कर्म चांगलं ठेवा, फळ चांगलं मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने वर्ष चांगले राहील. काही जणांना मात्र यकृत, पचन संस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो. नियमित व्यायाम, चालणे आणि संतुलित आहार वर्षभर आवश्यक. आपल्या क्षेत्रात गुरु बनवा आणि गुरूंचा सन्मान करा. विष्णू सहस्त्रनाम म्हणा किंवा श्रवण करा. कपाळावर हळदी चंदनाचा टिळा लावा. मंदिरात धार्मिक पुस्तके भेट द्या. धर्मकार्यात रुची वाढेल. या वर्षासाठी विशेष संदेश. योग्य दिशेने ऊर्जा वापरल्यास यश आणि समाधान मिळेल. सकारात्मकता ठेवा. राशीचक्रातील 10व्या क्रमांकाची रास म्हणजे मकर रास. या राशीचे राशीस्वामी शनी असून त्यांचे गोचर राशीच्या 3ऱ्या स्थानातून होत आहे. 2026 हे वर्ष मकर राशीला कष्टाचे फळ देणारे आणि जीवनात पाया मजबूत करणारे असेल. करिअरमध्ये स्थिरता आणि जबाबदाऱ्या वाढतील. नोकरीमध्ये सातत्य, शिस्त आणि जबाबदारीपूर्ण काम केल्यास वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. पदोन्नती किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी दीर्घकालीन गुंतवणूक योग्य ठरेल. बांधकाम किंवा व्यवस्थापन क्षेत्र लाभदायक ठरेल. वर्षाच्या मध्यात थोडा ताण जाणवेल, पण संयम ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने राहील. लहान भावंडांकडून चांगला पाठिंबा आणि लाभ मिळेल. आईची काळजी घ्या आणि सेवा करा. अविवाहितांसाठी वर्ष हळूहळू पण दीर्घकालीन नात्यांच्या दिशेने नेणारे ठरेल. विवाहितांसाठी जबाबदाऱ्या वाढतील, पण नात्यांमध्ये परिपक्वता येईल. नात्यामध्ये संवाद वाढवला तर गैरसमज टळतील. आरोग्याच्या दृष्टीने वर्ष चांगले आहे, पण काही जणांना हाडाचे दुखणे, दंतरोग अशा समस्या राहतील. कामाचा ताण, झोपेचा अभाव आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. शनी मंदिरात नित्य नियमाने जाऊन शनी चालीसा म्हणा अथवा श्रवण करा. वंचित आणि दुर्बल घटकांसाठी मदत करा. काळ्या रंगाच्या वस्तू जसे चपला, घोंगडी, छत्री अशा वस्तूंचे दान करा. घरातील पश्चिम बाजू विशेषतः स्वच्छ ठेवा. घरातील पादत्राणे योग्य ठिकाणी ठेवा. या वर्षासाठी विशेष संदेश. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती. राशीचक्रातील 11व्या क्रमांकाची रास म्हणजे कुंभ रास. या राशीचा राशीस्वामी शनी असून त्यांचे गोचर 2य स्थानातून होत आहे. 2026 हे वर्ष कुंभ राशीकरता तंत्रज्ञानपूर्ण व प्रगतीचे आणि बदलाचे असेल. नोकरीत नाविन्यपूर्ण काम, नवीन जबाबदाऱ्या आणि प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायाचा विस्तार होईल. तंत्रज्ञान, संशोधन, समाजकार्य, स्टार्टअप, IT क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश मिळेल. अविवाहितांसाठी जोडीदार वेगळ्या विचारसरणीचा पण समजूतदार मिळेल. विवाहितांमध्ये नाते मैत्रीपूर्ण राहून ते अधिक घट्ट होईल. सामाजिक कार्यात प्रगती कराल. मित्रमंडळींचा पाठिंबा लाभेल. घरातील खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, बंद घड्याळे फेकून द्या. विचारांमध्ये स्पष्टता ठेवा आणि स्वभावातील हट्टीपणा सोडा. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे, मात्र काही जणांना ताण व मानसिक दडपणाचा त्रास संभवू शकतो. दिनचर्येमध्ये शिस्तबद्धता ठेवल्यास आरोग्य सुधारेल. हनुमानाची उपासना करत हनुमान चालीसा म्हणा किंवा श्रवण करा. आईचा आशीर्वाद घेऊन घरातून निघा. पूर्वजांच्या नावाने दानधर्म करा. दारू तसेच नॉनव्हेज याचे सेवन शक्यतो करू नका. या वर्षासाठी विशेष संदेश. भावनिक निर्णय टाळा. सातत्य, वक्तशीरपणा गरजेचा आहे. तंत्रज्ञानाला आयुष्यातील महत्त्वाचा घटक समजा. राशीचक्रातील 12वी म्हणजेच शेवटची रास म्हणजे मीन रास. या राशीचे राशीस्वामी देवगुरु बृहस्पती असून शनीचे गोचर प्रथम भागातून होत आहे. 2026 हे वर्ष मीन राशीला
आर्थिक प्रगती आणि स्थैर्याचे तसेच आत्मचिंतनाचे ठरेल. नोकरीत असणाऱ्यांच्या कौशल्याची दखल घेतली जाईल. नवीन संधी, कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे. भागीदारी करताना स्पष्ट करार करावा. कला, लेखन, संगीत, अध्यात्म, आरोग्यसेवा, समाजसेवा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश मिळेल. अविवाहितांसाठी प्रेमात स्थिरता येण्याची शक्यता तसेच विवाहितांसाठी नात्यात आपुलकी आणि भावनिक आधार वाढेल. काही जणांच्या वैवाहिक जीवनात गैरसमज होणे शक्य. वादविवाद टाळणे गरजेचे. आरोग्य मध्यम ते चांगले राहील. मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल, नाहीतर मानसिक अस्थिरता जाणवू शकते. विद्येचा प्रचार आणि प्रसार करा. गुरु बनवा आणि गुरूंचे आशीर्वाद घ्या. विष्णू सहस्त्रनाम म्हणा किंवा श्रवण करा. कपाळावर हळदी चंदनाचा टिळा लावा. रोजच्या जीवनामध्ये पिवळ्या रंगाचा वापर आवर्जून करा. गुरुवारी केळ्यांचे दान करा. घर स्वच्छ ठेवताना उत्तर पूर्व दिशा विशेष करून स्वच्छ ठेवा. ध्यान, योग, संगीत, निसर्ग सहवास मानसिक शांती देईल. व्यसनांपासून दूर राहणे महत्त्वाचे. या वर्षासाठी विशेष संदेश: भावनिक निर्णय टाळा. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा.